गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण एनसीएफ 2000 या संबंधी काय मार्गदर्शन आपल्याला केलं आहे हे बघणार आहोत. कारण याच्यावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. म्हणजे एक शिक्षक म्हणून एनसीएफ बद्दल तुम्ही कसे आहेत किंवा एनसीएफचा वापर करून तुम्ही अध्यापनामध्ये कोणकोणते बदल घडवून आणणार या संबंधी प्रश्न तुम्हाला एनसीएफ वर विचारले जातात. आणि प्रत्येक पाठ्यक्रमामध्ये म्हणजे तुम्हाला मराठी असेल, सीडीपी असेल, गणित असेल, प्रत्येकामध्ये या एनसीएफचाच आधार घेऊन अभ्यासक्रम हा तयार केलेला आहे. त्याच्यामुळे एनसीएफ फार महत्वाचा आहे. जेवढं तुम्ही बारीक बघणार आणि समजून घेणार त्यावरच आता आपण मुद्द्यांना सुरुवात करूया. एनसीएफ. आता एनसीएफ काय? सगळ्यात महत्वाचं एक आपण रूपरेखा आहे, पाठ्यचर्या. म्हणजे तुम्ही अध्यापन करत असताना ते कसं केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे, विद्यार्थ्यांनी कसे वागलं पाहिजे या संबंधी तुम्हाला प्रश्न एनसीएफ वर बघायला मिळतात. आता पहिलं पॉइंट काय दिलेलं आहे आपण याच्यात सायन जाऊ म्हणजे तुम्हाला एक चांगल्या प्रकारे राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 एक ऐसा दस्तावेज है. बघा, एक ऐसा दस्तावेज है जिसमें ऐसे विषयों पर चर्चा की गई है की बालकों को क्या और किस प्रकार में पढ़ाया जाना चाहिए. म्हणजे काय चर्चा कशावर केलेली आहे? मनोरंजनावर नाही, तर मुलांना तुम्ही कशा प्रकारे शिकवणार, कशा प्रकारे शिकवणार. काय म्हटलं? क्या और किस प्रकार पढ़ाया जाना चाहिए. मी तुम्हाला तेच सांगत होतो काही एनसीएफ फक्त वाचून पूर्ण होणार नाही, तर समजून पूर्ण होईल. तुम्ही मुलांना हे का शिकवलं पाहिजे किंवा ते का शिकवलं नाही पाहिजे या संबंधी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन याच्यामध्ये मिळेल एनसीएफ मध्ये. म्हणजे काय विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवलं पाहिजे आणि काय नाही शिकवलं पाहिजे या संबंधी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एनसीएफ समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण मुद्द्यांना सुरुवात करूया. राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा मार्गदर्शक म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे जी सुरुवात होईल. गुड मॉर्निंग. आता फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. ज्ञान को स्कूल के बाहरी जीवन से जोड़ा जाए. मग बघा आता काय म्हटलंय सगळ्यात पहिला पॉइंट, पण ज्ञान को स्कूल के बाहरी जीवन से जोड़ा जाए. स्कूल के बाहरी जीवन से जोड़ा जाए म्हणजे काय त्यांना शाळेत बाहेर काढून शिकवायचं का? असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ जे ज्ञान आहे, आता लहान वयात विद्यार्थ्यांना सर्व प्राणी माहित आहेत का? अजिबात माहित नाही. समजा तुम्ही विद्यार्थ्यांना कांगारू हा प्राणी विचारतायत, मग डायरेक्ट तुम्ही सांगणार का ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू आहे? तर अजिबात नाही. मग तुम्ही काय करणार? तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणकोणते प्राणी बघितलेत? मग लहान मुलं म्हणून सर आम्ही बैल बघितलाय, गाय बघितले, कुत्रा बघितलाय. मग त्याच प्रकारे तुम्ही प्राणी कांगारू सांगणार. म्हणजे काय केलं? जे शालेय जे ज्ञान आहे म्हणजे कांगारू तुम्हाला शिकवायचं आहे, तर तुम्ही काय केलं? तुमच्या आजूबाजूच्या परिसराशी त्याला जोडले. याला म्हटलं जातं ज्ञान को स्कूल के बाहरी जीवन से जोड़ा जाए. का कसं जोडणार? या पद्धतीने. किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना वर्तुळ शिकवणार आहे, डायरेक्ट वर्तुळ सांगून चालेल का? तर अजिबात नाही. मग तुम्ही भाकरी बघितली का? हो सर आम्ही बघितले. कसा आकार असतो? गोल असतो. त्याच प्रकारचं वर्तुळ असतं. यालाच म्हटलं जातं बाहरी जीवन से जोडणा. नाहीतर मग तुम्ही म्हणणार सर बाहेरी जीवन से जोडणा काय असेल? काय असेल बाहेरी जीवन से जोडणा? तर या प्रकारे उदाहरण देऊन तुम्ही त्याच्या परिसराशी जोडून शिकू शकतात. त्याच्यानंतर म्हटलंय पढ़ाई को रटन प्रणाली से मुक्त किया जाए. रटन प्रणाली म्हणजे आपल्या वेळेस होतं बघा पाठांतर करायचं नाही. पाठांतर असेल, रटन असेल, दोहराना असेल. काय असेल? दोहराना. हे काय आहे? पूर्ण निगेटिव्ह आहे. ज्या ऑप्शन मध्ये तुम्हाला बच्चों को पाठांतर करण्याची संधी द्या किंवा रटन करने का मौका देना चाहिए किंवा दोहराना का मौका देना, तर अजिबात देऊ नका. मुलांना पाठांतर, रटन, दोहराना म्हणजे जे वाचलं तेच परत सांगा असं कधीच सांगायचं नाही. या मुक्त केल्या जाय, त्याच्यापासून विद्यार्थ्यांना मुक्त केल्या जाय. मग तुम्ही म्हणणार शिकवणार कसं? शिकवणार कसं? तर विद्यार्थी स्वतः अभिव्यक्त झाले पाहिजे. पाठांतर करून नाही, 4 वेळी एवढं वाचून टाक आणि ते मला सांगा असं नाही. त्याच्यामधून त्याला काय समजलं, जेवढं काही समजलं असेल ना त्याला सांगू द्या.
याला म्हटलं जातं रटन प्रणाली से मुक्त. त्याच्यानंतर म्हटलंय पाठ्यचर्या पाठ्यपुस्तक केंद्रित ना हो. म्हणजे काय? पाठ्यचर्या पाठ्यपुस्तक केंद्रित ना हो. आता बघा बीएड केलेले खूप लोकांनी, म्हणजे आता बीएड केलं तरच शिक्षक होतात तुम्ही, बरोबर आहे का रे? आता काही शिक्षक पात्रता पास व्हावं लागेल. तर आता इथे काय पॉईंट म्हटलं बघा, पाठ्यचर्या पाठ्यपुस्तक केंद्रित ना हो. आपण जेव्हा डीएड किंवा बीएड पाठ शाळेवर जायला जातो बघा, सराव पाठ, तर आपण काय करतो, प्रश्न असं लिहून घेऊन जातो, बरोबर आहे का नाही? याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, म्हणजे अशा प्रकारे 4-5 प्रश्न लिहून घेतो. पण इथे काय म्हटलंय, तुम्ही अशा प्रकारे नका, तुम्ही तुमच्याच अपेक्षा करणार का? शिक्षक म्हणून तुम्ही हीच अपेक्षा करणार का विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे? तुम्ही पाठ्यपुस्तक केंद्रित नाही ना, फक्त पुस्तका संदर्भातच विद्यार्थ्यांनी बोललं पाहिजे असं नाही, तर त्या पाठामधून विद्यार्थ्यांना काय वाटतं हे पण विचारा, बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही काय करा, पाठ्यपुस्तक केंद्रित विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं नाही. जर पाठ्यपुस्तक केंद्रित जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं तर विद्यार्थी काय होतील, कंटाळा येईल. त्यामुळे काय करा, त्यांना बाहेर जीवनाशी जोडा, वेगवेगळी उदाहरणं द्या, याच्याने ते चांगले शिकतील. आता आपण पुढचे पॉईंट बघूया. त्याच्यानंतर म्हटलं बघा, विद्यालय में दी जाने वाली शिक्षा को विभिन्न प्रकार की गतिविधियों से जोड़ा जाए. बघा, म्हणजे विद्यालय में जी शिक्षा, म्हणजे शाळामध्ये जे शिक्षण मिळते ना, ते विविध गतिविधी आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थ्यांना गणित शिकवताय, काय शिकवताय? गणित शिकवताय. तर त्यांना लगेच आपण म्हणू का बेरीज येणार आहे, लगेच येणार नाही. तर मग तुम्ही काय करा, लाल रंगाचे चेंडू असतील, वेगवेगळे असतील, तर त्यांना काय करा, लाल असेल पिवळं असेल, यांना द्या. म्हणजे काय करा, ऍक्टिव्हिटी करून शिकवा, बरोबर, क्रिया करून शिकवा. मग त्यांना सांगायचं, हे टाक रे बाबा, तू 2 घे, त्याला 2 दे. म्हणजे याच्या प्रकारे काय केलं, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियांमध्ये विद्यार्थ्यांना जर जोडलं तर विद्यार्थी काय करतात, चांगल्या प्रकारे शिकतात. म्हणून काय करायचं, तुम्हाला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, फक्त विद्यार्थ्यांना ते शिकून मोकळं व्हायचं नाही, तर त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या गतिविधी त्यांना द्यायला पाहिजे, क्रियात्मक कौशल्य त्यांचं डेव्हलप करायचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय मूल्यों के प्रति आस्थावान विद्यार्थी तयार केले जाय. म्हणजे काय, राष्ट्रीय मूल्य रुजवतात कसं, म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो चोरी लबाडी असं जर असेल तर लहान वयातच मुलांना थोडे थोडे संस्कार द्यावे लागतात. असं नाही बाबा मग डायरेक्ट मोठा झाला 20 वर्षानंतर मी तुला मूल्य सांगणार आहे, असं नाही. थोडे थोडे तुम्ही काय करायचं, तयार करायचं. डायरेक्ट तयार करून टाकायचं नाही, डायरेक्ट तयार होणार नाही. तयार करण्यासाठी तुम्ही पावलं उचलायची आहेत, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर एक पॉइंट, जेवढे तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार ना तेवढाच तुम्हाला फायदा आहे. पाठांतर प्रक्रिया इथे चालत नाही. त्याच्यानंतर म्हटलंय बालक सक्रिय. बघा, बालक सक्रिय है, वो स्वयं से जाने और सीखे और नई नई चीजों को आजमाए, जोड़ तोड़ करे, गलतियां करे और स्वयं सुधारे. काय म्हटलं बघा, का मुलं स्वतः शिकू द्या, मुलं स्वतः सक्रिय पाहिजे. तुम्ही सक्रिय राहून काय करणार, त्यांना रोज स्वयं से जाणे म्हणजे त्याला पण काहीतरी शोधू द्या ना, त्याला नवी नवी चीजों को आजमाए, नवीन नवीन वस्तू, शाळेत जे साधनं असतात त्या वस्तू त्यांना द्या. आणि सगळ्यात महत्वाचं जोड तोड करते, म्हणजे काय, चुका होणार, गलत्या करते और स्वयं सुधारे. म्हणजे काय, प्रत्येक वेळा तुम्ही असं अपेक्षा मारून जोडून चुका सुधारत नाही, तर विद्यार्थ्यांना स्वतः चुका सुद्धा सुधारल्या जातात. यासाठी तुम्हाला काय द्यायला पाहिजे, संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी, तुम्ही त्याला 105 लिहायला लावलं, काय लिहायला लावलं, लिह रे बाबा 105, त्याने अशा प्रकारे लिहिलं. मग आता 105 लिहिलं म्हणजे त्याची काय गलती, आपण म्हणून चूक आहे. मग तुम्ही याला फक्त मारून जोडूनच सांगणार का? पण तुम्ही एक शिक्षक म्हणून तुम्हाला समजून पाहिले का हा 105 याने का लिहिला, कारण याला जे स्थानीय मान असेल, एकक दशक याची समज नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे लिहिलं. म्हणजे चुका पण तुम्हाला काय करतात, शिक्षण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करतात. मग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. मग त्या विद्यार्थ्याला तुम्ही स्थानीय मान नंतर सांगू शकतात, पण मारून जोडून चालेल का? म्हणून काय असतो, चुकांमधून पण विद्यार्थी काय करतात, शिकतात. आणि चुकांमधून काय होतं, आपल्याला नक्की चुकांमधूनच कळतं का विद्यार्थी शिकतो किंवा नाही शिकतो. हे सगळ्यात महत्वाचं कळतं, कारण चुका काय करतात, अध्यापन प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे.
मग तुम्हाला विचारलं जाईल चुका अडथळा निर्माण करतात, तर अजिबात नाही. चुका अध्यापन प्रक्रियेचा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. गुड मॉर्निंग पल्लवी मॅडम. त्याच्यानंतर सीखना सक्रिय व सामाजिक गतिविधी से. बघा आता मी पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे का तुम्ही स्वतः त्यांना शिकू द्या, पण दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण काय म्हटलंय, सीखना सक्रिय व सामाजिक गतिविधी आहे. सामाजिक गतिविधी आहे ना, कारण बघा जर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकाला वेगवेगळं करून शिकवलं, इकडे तू बैस तिकडे तू बैस, एवढं लांब लांब करून बसवलं तर विद्यार्थी शिकणार नाही. म्हणून तुम्हाला इथे काय सांगायचं, शिकणं काय सक्रिय आहे आणि त्यांना सामाजिक गतिविधी म्हणजे एकत्र करून शिकवा, ते चांगल्या प्रकारे शिकतील. हे सगळ्यात महत्वाचं. कोणी सांगितलं होतं, लेवाय गोस्कीने काय सांगितलं होतं का तुम्ही विद्यार्थ्यांना समाज निर्माण करा. समाज निर्माण करा म्हणजे सर्व गाव गोळा करून तिथे नाही आणायचं. विद्यार्थी आपण म्हणतो एकत्र बसवायचे, कारण काय होतं, एकत्र बसल्याने विचारांचे आदान प्रदान होते. आता तुम्ही म्हणणार सर एवढे एवढे पोळते काय विचार, अरे बाबा अनुभव आहे. पहिलीला येणारं मूल 6 वर्षाचा अनुभव घेऊन शाळेत येतं, एवढं लक्षात ठेवायचं. हा गुड मॉर्निंग. मग आता तुम्हाला इथे कळालं का गतिविधी अशी का जोडावा लागेल किंवा सामाजिक मध्ये का, कारण प्रत्येकाकडे अनुभव असतात आणि अनुभवातून विद्यार्थी चांगलं शिकतात, म्हणजे एकमेकाचे अनुभव पण. त्याच्यानंतर शिकणे नाही यांत्रिक बार बार नाही. यांत्रिक म्हणजे काय तुम्हाला एक सांगतो. यांत्रिक म्हणजे काय, यांत्रिक प्रक्रिया म्हणजे मी तुम्हाला सांगून देतो यांत्रिक प्रक्रिया काय असते. शिकणे नाही यांत्रिक बार बार नाही होना चाहिए. यांत्रिक प्रक्रिया म्हणजे काय, ज्या प्रकारे एखादं यंत्र असतं त्याला आपण चालू केलं तर ते तसं काम करतं जसं त्याची सिस्टीम आहे. बदल होईल का, तर अजिबात होणार नाही. त्यामुळे यांत्रिक प्रक्रिया म्हणजे प्रत्येक वेळा विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा करू नका, नाही बाबा हे असंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, चुकलंच नाही पाहिजे, असं यांत्रिक पद्धतीने नाही ना. समजा तुम्ही एखादा साचा बनवला गणपतीचा, बरोबर आहे की नाही, त्याच्यामध्ये तुम्ही लाखो गणपती बनवा पण एकाच आकाराचे बनतील. पण मग तुम्हाला विद्यार्थ्यांना यांत्रिक बनवायचंय का, तर अजिबात नाही. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, वेगवेगळे विचार मांडले पाहिजे. जर तुम्ही यांत्रिक केलं तर विद्यार्थी काय करेल, एकच विचार मांडेल, एकच विचार. गणपती सारखं प्रत्येकाचा आकार तोच, तसं नाही. आपल्याला व्यक्ती भिन्नतेचा विचार करावा लागेल, म्हणून यांत्रिक नकोय. त्याच्यानंतर शिकणे डर और आसन की जगह आनंद एवं संतोष से जोडा जाए. बघा म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्ही भीती दाखवून, आवाज वगैरे क्लिअर होतोय ना, म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना भीती दाखवून किंवा अनुशासन म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या, किंवा जर एखादा बोलला तर मी बघा मी आहे, म्हणजे अनुशासन म्हणजे जर तुम्ही एखादं हुकुमशाही प्रकारे मुलांना शिकवायला लागले तर मग आपल्या वेळेस तेच व्हायचं. म्हणजे विद्यार्थ्याला जर एखादी चूक झाली तर शिक्षक बदलून टाकायचा. मग याच्यामुळे काय होतं, तो विद्यार्थी आनंदित राहील का, अजिबात राहणार नाही. संतोषित राहील का, तो म्हणेल नाही बाबा याचा केव्हा तास संपेल आणि हा जाईल बाबा, असं व्हायचं का नाही. मग एखादा शिक्षक आवडायचा नाही, एक शिक्षक नाही बाबा, तो आल्यावर आपण निवांत त्यांना विचारू. मग त्या प्रकारे तुम्ही काय करायचं, फक्त अनुशासन करू नका, त्यांना तुम्ही आनंद येऊन संतोष, म्हणजे जरी चूक आहे विद्यार्थ्याला वाटतंय मला शिक्षकाला विचारायचं, पण तो जो मारझोड करणार असेल किंवा खूप ठीक असेल तर उपयोगाचा नाही. मी तुम्हाला एक सांगतो, विद्यार्थी प्राथमिक असतात, तुम्ही त्यांच्यासाठी आहेत, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी 2 वेळा विचारेल 3 वेळा, त्याचा हक्क आहे. पण जर तुम्ही जर म्हटले तुला समजत नाही, तुला हे कळत नाही आणि तू काय उपयोग आहे शाळेत येऊन, अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तो विद्यार्थी चांगला शिकणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये डर असेल, अनुशासनाची भावना निर्माण करायची नाही, तर त्यांच्यामध्ये आनंद आणि एक मित्रत्वाची भावना निर्माण करून तुम्ही अध्यापन करायचंय. नाहीतर मग फक्त काय करायचं, मारवड करणे, आपल्यासारखं चालणार नाही. पहिले हेच चालायचं आपल्या वेळा. त्याच्यानंतर म्हटलंय बालकों को स्कूल घर समुदाय आदि सब जगह, बघा बालकों को घर स्कूल समुदाय आदि सब जगह महत्वपूर्ण मन जाए और उसकी भाषा संस्कृती को भी सम्मान दिया जाए. बघा म्हणजे काय, मुलांची जी भाषा आहे, संस्कृती आहे, याचा तुम्ही सन्मान केला पाहिजे. आता उदाहरणार्थ आमच्याकडे आयराणी बोलली जाते, मग जर तुम्ही म्हटले नाही सर तुम्ही आयराणी बोलतात, तुमची भाषा इथे चालणार नाही, मराठी बोला. लहान वय आहे विद्यार्थ्याचं, तो लगेच मराठी बोलेल का, तर अजिबात बोलणार नाही. त्याचे कमी जास्त 2 वर्ष आयराणीमध्येच निघून जातील. मराठी त्याला परिसर उपलब्ध नाही तर मराठी कुठून बोलेल, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे काय करायचं, त्याच्या भाषेचा त्याच्या संस्कृतीचा काय करायचं, तुम्हाला सन्मान करायचा. प्रत्येकाची संस्कृती महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येकाची भाषाच महत्वाची आहे. असं नाही आयराणी महत्वाची नाही मराठी महत्वाची, हे अजिबात भेदभाव करायचा नाही. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं का मुलं भाषा केव्हा शिकतात, जेव्हा परिसर निर्माण होतो. आता आमच्याकडे पूर्ण आयराणी बोलली जाते आणि आम्ही जर समजा लहान मूल जर वर्गात आलं, समजा पुण्याला टाकलं,
मग ते तिथल्या मॅडम जर त्याला झोडत बसल्या, नाही बाबा मराठी बोल मराठी बोल, त्याच्याकडे शब्द साठाच नाही, शब्द साठाच नाही, तो बोलणार कुठे? मग तुम्हाला 2 वर्ष त्याला परिसर उपलब्ध करून द्या ना, तिसरीला तो मराठी बोलेल तुमच्याशी. बरोबर आहे ना पल्लवी मॅडम? असाच प्रकार आहे का नाही? जर तुम्ही जर त्याच्या संस्कृतीचा किंवा भाषेचा आदर केला नाही तर तो विद्यार्थी काय होईल? त्याला गोंधळात वाटेल. जसं इंग्रजी माध्यम, फक्त इंग्रजी बोला, अरे बाबा इंग्रजी बोलणार त्याच्या पुढे समाजच उपलब्ध नाहीये. त्याच्यानंतर म्हटलंय प्राथमिक स्तर पर पाठ्यचर्या सभी गतिविधियों में भाषा व गणित का महत्वपूर्ण स्थान माना गया है. म्हणजे काय? प्राथमिक स्तरावर भाषा आणि गणितचं महत्वपूर्ण स्थान आहे. कारण काय होतं, भाषेच्या माध्यमातून तुम्हाला गणित शिकवले जातात. कारण प्रत्येक कुठलाही विषय असेल तिथे उदाहरणं कशी दिली जातात बघा गणिताचे. रामू बाजाराला गेला, त्याच्याकडे 5 रुपये होते, 10 रुपये होते, अशा प्रकारे तुम्हाला काय केलं जातं? शिकवलं जातं. बघा कक्षा शिक्षण 3 भाषाओं त्रिभाषी सूत्रों को वकालत करता है. आता त्रिभाषा सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण पहिले मराठी, मातृभाषा, हिंदी, इंग्रजी अशा प्रकारे शिकत जातो. याला त्रिभाषी सूत्र असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं का प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक विषय शिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? भाषा. काय आहे? भाषा. जर भाषा नसली, प्रत्येक, अजून तुम्हाला इथून एक पॉईंट निर्माण होतो, लिहून घ्या. प्रत्येक विषयाच्या केंद्रामध्ये काय असते? केंद्रामध्ये, प्रत्येक विषयाच्या केंद्रात काय असते? भाषा असते. बरोबर आहे का नाही? हा पॉईंट लिहून घ्यायचा. प्रत्येक विषयाच्या केंद्रामध्ये काय असते? भाषा. कारण भाषाच नसेल तर आपण अध्यापन करू शकत नाही. म्हणजे हा एक पॉईंट तुम्हाला निर्माण झाला. प्रत्येक विषयाच्या केंद्रामध्ये काय असते किंवा विषय म्हणजे अध्यापन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? तर भाषा महत्वाची असते. त्याच्यानंतर म्हटलंय जिसमें भाषा के 4 कौशल्य की बात की. मग आता भाषिक कौशल्य काय? सुनना असेल, बोलना असेल, पढ़ना असेल, लिखना असेल, किसी भी प्रकार की सूचना को ज्ञान मानने से बचा जाए. म्हणजे काय? तुम्ही विद्यार्थ्यांना सांगताय, फक्त विद्यार्थ्यांना ते ऐकून घेणं याला महत्व नाही, त्याला समजतंय का? म्हणजे काय? आता हे भाषिक कौशल्य आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का भाषिक कौशल्य कसं शिकवले पाहिजे? तर एकत्रितपणे शिकवले पाहिजे. एकत्रित का तुम्ही पहिले मुलांना सांगा नाही बाबा आज तुझा पहिला दिवस, तू फक्त ऐक, दुसरा दिवस आहे तू फक्त बोल, तिसरा दिवस, असं चालणार नाही. तुम्हाला जर विचारलं का भाषिक कौशल्य कसं शिकवली पाहिजे तर एकत्रितपणे. कसे शिकवले पाहिजे? एकत्रितपणे तुम्ही भाषिक कौशल्य शिकवा. एकत्रितपणे. असं नाही ना आज तुझा ऐकण्याचा टाइम आहे, ऐकून घे, 2 दिवसात वाच, 3 दिवसात, असं चालत नाही. सगळं तुम्ही एकत्रितपणे करावं लागतं. एकत्रित भाषिक कौशल्य आणि हे एकमेकाशी जोडलेले आहेत. बघा एकमेकाशी जोडलेले आहेत का नाही? असं नका म्हणू का भाषिक एकमेकाशी काय आहे? जोडलेले आहे. पुढे आपण भाषाविषयी जेव्हा घेऊ तेव्हा याच्याविषयी चर्चा करूया. भाषिक कौशल्य. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर पॉइंट बघा, विद्यार्थियों को दी जाने वाली शिक्षा में शिक्षण सूत्रों जैसे ज्ञात से अज्ञात. बघा ज्ञात से अज्ञात. ज्ञात म्हणजे काय? पहिले जे माहित आहे नंतरून ज्या गोष्टी माहित नाही ते शिकवायचे. और मूर्त से अमूर्त की ओर आदि शिक्षण सूत्रों का अधिक से अधिक प्रयोग किया जाना चाहिए. म्हणजे अध्यापन सूत्र फार महत्वाचे असतात. कारण जर मुलांना माहितच नाही, तुम्ही कांगारू पहिले सांगणार का त्यांनी पाहिलेला गाय असेल, बैल असेल पहिले सांगणार, तर त्यांनी पाहिलेले गाय किंवा बैल म्हणजे काय? मूर्त अनुभव पहिले देणार, त्याच्यानंतर अमूर्त देणार. कांगारू अमूर्त झाला ना त्यांच्यासाठी, त्यांनी बघितलं नाहीये. जे ज्ञात आहे, ज्ञात आहे म्हणजे काय? तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या फळांची झाडं सांगा, सांगितलं ज्ञात आहे. नंतरून सफरचंद तुम्ही विचारणार म्हणजे अज्ञात आहे का? पहिले सफरचंदाची माहिती विचारणार? अजिबात नाही. म्हणजे बीएड म्हणून तुम्हाला प्राथमिक स्तरावर बीएड विद्यार्थ्यांना नाकारण्याचं कारण म्हणजे हेच होतं. का होतं? कारण तिथे या पद्धती उलट्या चालतात. अज्ञात से ज्ञात, अमूर्त से मूर्त. त्यामुळे ते आम्हाला बीएड धारक शिक्षक प्राथमिक स्तरावर नकोय. ते शासनाने सुद्धा सांगून दिले आणि कोर्टाने सुद्धा दिलेले. का? कारण या प्रकारे डीएड धारक अध्यापन करतात. ते काय करतात माहितीये का? मोठ्या मुलांसाठी शिक्षक आहेत म्हणून पहिले पेपर त्यांना देऊ पण देत नाही आणि प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना नियुक्ती पण मिळत नाही. या प्रकारे सजा व पुरस्कार की भावना को सीमित किया जाए. पुरस्कार आता सीमित किया जाए म्हणजे काय? मुलांना बक्षीस देऊ नका, मुलांना बक्षीस देऊ नका, सजा देऊ नका. आता जर कोणी लाईव्ह बघत असेल तो सर ते म्हणतील काय सर बक्षीस देऊ नका. आता बक्षीस देण्याचा तोटा काय होतो माहितीये का? बक्षीस देणे, पुरस्कार देणे. आता मी तुम्हाला सांगून देतो बक्षीस देणे. आता समजा तुम्ही इथे, मी तुम्हाला सांगितलं माझा व्हिडिओ दररोज बघायचा, मी तुम्हाला किती रुपये देईल? 50 रुपये देईल. किती देईल? 50 रुपये. दररोज व्हिडिओ बघणार, किती देणार? 50 रुपये. मग आता तुम्ही काय करेल? मी एखाद्या दिवशी व्हिडिओ जरी बनवला नाही तरी मला फोन करणार,
हो सर व्हिडिओ बनवणार आहे का, आम्हाला बघायचंय का बघणार आहेत, मिळणार काय आहेत 50 रुपये, काय मिळणार आहेत 50 रुपये. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना जर तुम्ही वारंवार पुरस्कार बक्षीस देत राहिले तर ते काम कोणासाठी करणार, स्वतः शिकण्यासाठी करणार नाही का. आता जर तुम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं रोज शाळेत ये मी तुला पार्लेजी देईल किंवा चॉकलेट घेऊन देईल असं सांगितलं ते दररोज शाळेत येईल, पण एखाद दिवशी सांगून बघा चॉकलेट संपले ते म्हणेल जाऊ दे आता संपलं ना आता घरी राहू, अशा प्रकारे करायचं नाही. म्हणून विद्यार्थ्यांना बक्षीस यासाठी, कारण काय तू जास्त मार्क मिळवले तर मी तुला बक्षीस देईल आणि तू एवढा अभ्यास केला तर मी तुला हे आणून देईल किंवा ते आणून देईल, अशा प्रकारे जर तुम्ही जर जागृत करणार तर याच्याने कोणत्या प्रेरणा जागृत होणार. तुम्हाला एक सांगतो का ज्या वेळा तुम्ही बक्षीस देतात त्याच्याने कोणत्या प्रेरणा जागृत होतात, बाह्य प्रेरणा जागृत होतात. कोणत्या बाह्य प्रेरणा. तुम्हाला बाह्य प्रेरणावाला विद्यार्थी पाहिजे अजिबात नाही, तुम्हाला आंतरिक प्रेरणा ज्या असेल आंतरिक प्रेरणा जागृत करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला बक्षीस द्यावा लागणार नाही. आंतरिक प्रेरणा जागृत करायची आहे. बाह्य प्रेरणा जर तुम्ही जागृत केल्या म्हणजे विद्यार्थी कशामुळे अभ्यास करतोय, तुम्ही वस्तू देताय म्हणून अभ्यास करतोय, पण आंतरिक प्रेरणा जागृत करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला स्वतःच्या अध्यापनाशी जोडावा लागेल, विद्यार्थ्यांना अनुभव आधारित शिक्षण द्यावं लागेल, स्वतः काही करके शिकणं गतिविधी द्याव्या लागतील, तेव्हा त्या आंतरिक प्रेरणाने डेव्हलप होतील. नाहीतर तुम्ही फक्त बक्षीसची भावना द्या किंवा मी तुम्हाला शिक्षा देईल दंड देईल त्यामुळे अभ्यास करा किंवा हे 5 ओळी लिहून आण किंवा 10 ओळी, अशा प्रकारे तुम्ही चालणार नाही. विद्यार्थ्याला स्वतः म्हणजे अक्षर तुला चांगलं बनवायचं आहे ना, मग नाही मला त्याने अक्षर बनवायचं म्हणून मी लिखाण काम करतोय, म्हणजे काय आंतरिक प्रेरणा आहे. बरोबर आहे का नाही. पण जर म्हटलं माझे सर मला उद्या चॉकलेट देणार आहे म्हणून मी वहीमध्ये लिहून घेऊन जातोय, ती बाह्य प्रेरणा आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या बाह्य प्रेरणा कधी डेव्हलप झाल्या नाही पाहिजे, कारण बाह्य प्रेरणा डेव्हलप झाल्या तर तुमचा सत्यानाशच झाला. कारण विद्यार्थी कशामुळे करतात काम, बाह्यमुळे. समजलं आता, एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, कारण आपण पण काय आहेत एवढे पण मूर्त स्तरावर नाही, आपण अमूर्तावर. बरोबर आहे का नाही. आता जेवढं पॉईंट तुम्ही समजून घेणार तेवढाच फायदा आहे. आणि इथे पाठांतर चालतच नाही. एखादा विद्यार्थी सर मला फोन करता सर पुस्तक कोणतं घ्यायचं, बाबा मी सांगतो पुस्तकं घेऊ नका, पुस्तकं घेतले तर पासच होणार नाही. काय इथे पाठांतर करण्यासाठी समजूनच घ्यायचं नाही, किती पुस्तक वाचा, काय महत्व आहे का पुस्तक वाचायला. त्याच्यानंतर शैक्षणिक गतिविधियों में बच्चों को अभिभावकों को भी जोड़ा जाए. अभिभावक म्हणजे काय, पालक. आता माझा अंदाज कोणी विचारलं होतं, एक मॅडम होत्या, त्यांनी विचार म्हणे अभिभावक म्हणजे काय. अभिभावक म्हणजे काय, हिंदीचे खूप सारे शब्द आहेत का त्या काय करतात आपल्याला समजत नाही. अभिभावक म्हणजे पालकों को जोड़ा जाए म्हणजे काय, तुम्ही विद्यार्थ्यांना काय काय बदल केले त्यांच्या घराकडून पण माहिती घ्या, घराकडून माहिती घ्यायची आणि त्यांच्या पालकांना पण सांगायचं, म्हणजे काय होतं याच्यामध्ये ते जोडले जातात. एवढा काही मुद्दा पटल. विशाल पाठ्यचर्यावर मोठी किताबों शिक्षा प्रणाली की असफलता का प्रतीक आहे. बघा विशाल पाठ्यक्रम, विशाल म्हणजे काय, जर तुम्ही जर म्हटले का नाही बाबा पहिलीच्या विद्यार्थ्यांना आपण 10-15 पुस्तकं म्हणजे विशाल पाठ्यक्रम, असं होईल का 10 पुस्तकं छापले म्हणजे विकास होईल, असं नाही. इथे तेच म्हटले का विशाल पाठ्यक्रमावर मोठी किताबे शिक्षा प्रणाली की असफलता का प्रतीक आहे. असफलता, फक्त मुलं पुस्तक वाचून शिकत नाही हे त्यांना सांगायचं आहे. तर तुम्ही काय करा, विद्यार्थ्यांना स्वतः शिकू द्या, म्हणजे असफलता होऊन जाईल. जर तुम्ही जास्त बोध जर त्या विद्यार्थ्यांवर दिला, जास्त पुस्तकं त्यांना निर्माण करून दिली किंवा जे अध्याय असतात आपण म्हणतो पाठ, जर तुम्ही एका पहिलीच्या इयत्तेला जर 20-20, 25-25 अध्याय द्यायला लागले तर चालेल का, तर काय होईल, असफलता होऊन जाईल. तुम्ही त्या वयामध्ये त्यांचं वय किती आणि किती ग्रहण करू शकतात हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, मूल्य को उपदेश देकर नाही वातावरण देकर स्थापित किया जाए. बघा आता जे मूल्य आहेत, आता मूल्य फक्त म्हणजे तुम्ही शिस्त पाळा, आपण सांगितलं शिस्त पाळा म्हणजे एक प्रकारचं, मग आता शिस्त पाळा किंवा तुम्ही टापटीपणे राहा, फक्त तुम्ही काय काय दिलेलं फक्त उपदेश देकर आणि वक्तशीरपणा, आपण म्हणतो वक्तशीरपणा. आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे शाळेवर लवकर या बरं का, 10 वाजता टाइम आहे, आणि शिक्षकच 11 वाजता येत असेल तर, शिक्षकचाच टाइम जर 11चा असेल तर ते म्हणेल भाऊ, मनात समोर बोलत नाही पोरं पण मागे म्हणतात नाही बाबा हाच टाइमावर येत नाही तर आम्ही कुठे टाइमावर जाऊ. म्हणजे इथे काय म्हटलेले, मूल्य को उपदेश देकर नाही वातावरण देकर स्थापित किया जाए. वातावरण तुम्ही वागा ना तसे, शिक्षक म्हणून तुम्ही म्हटले टापटीप राहा आणि तुम्ही शाळेवर कसे कपडे घालून येणार आणि विद्यार्थ्यांना मुलांना सांगायचं केस कमी करा आणि तुमच्या एवढ्या जे पुट्या वाढलेल्या आहे, चालणार आहे का, तर अजिबात चालणार नाही.
त्यामुळे काय करायचंय, तुम्ही सुद्धा टापटीप राहा. म्हणजे काय म्हटलेलं आहे, वातावरण बेकर, तुम्ही तशा प्रकारे वागा, तशा प्रकारचं वातावरण निर्माण करा, तेव्हा तुम्ही काय होईल, ते विद्यार्थी पालन करतील. आता एखादा शिक्षक असेल, समजा शाळेमधून काही साहित्य उचलून घेऊन जात असेल, नाही बाबा माझ्या मुलांना घेऊन जातो, आणि तुम्ही सांगताय मुलांना चोरी करू नये. मुलं पण बघतात ना, जरी बोलत नाही ते म्हणेल बाबा हाच इथून घेऊन जातो ना, आपल्याला सांगतो चोरी करू नये. म्हणजे अशा प्रकारे व्हायला नको. पुस्तकालय में बच्चों को स्वयं पुस्तक चुनने का अवसर दे. म्हणजे काय, जे आपण लायब्ररी म्हणतो, वाचनालय म्हणतो, स्वयं पुस्तक चुनने का अवसर दे. स्वयं म्हणजे काय, स्वतः त्याला कोणतं पुस्तक घ्यायचं, अकबर बिकबर घेऊ द्या त्याला, का तुम्ही म्हणणार नाही मी आणून देतो पानिपतचं युद्ध, दर रे बाबा तेव्हा, असं चालणार नाही. त्याला त्याच्या मतानुसार निवडू द्यायचंय. सांस्कृतिक कार्यक्रम में मनोरंजन के स्थान पर, बघा आपल्याकडे काय माहितीये का, खरं जर बोलायला गेलं आपण गॅदरिंग म्हणतो. काय म्हणतो आपल्याकडे, गॅदरिंग. सांस्कृतिक कार्यक्रमों में मनोरंजन के स्थान पर सौंदर्य बोध को बढ़ावा दिया जाए. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम कोणते, गाणे घ्यायचे, मुलांनी नाचायचं, हा झाला आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम. पण इथे काय म्हटलंय, सौंदर्य बोध, सौंदर्य बोध असेल त्याला काय करायचंय, तुम्हाला स्थान द्यायचंय, त्याला बढ़ावा द्यायचा. आपल्याकडे काय पिक्चरचे गाणे घेऊन घ्यायचे, मुलांनी नाचायचं, सांस्कृतिक कार्यक्रम झाला. असा सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही करणार का, तर अजिबात चालणार नाही. मुद्दा कळाला. म्हणून एवढं इथे दिलेले, पण काय होतं, शिक्षकांनी वाचलेलंच नाहीये, फक्त हे आताचे जे नवीन मुलं आहेत त्यांना माहिती नाही. तर पूर्वी काय, फक्त एक गॅदरिंग भरून घ्यायची, गाणी लावून द्यायचे, एक दोन देशभक्तीपर गीत, एखादं काहीतरी लावून द्यायचे, झालं सांस्कृतिक कार्यक्रम. याला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणत नाही. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तुम्ही पोवाडे असेल, लोकगीते असेल, यांनाच त्यांना म्हणतात सांस्कृतिक. बरोबर आहे का नाही, आपले पिक्चरचे गाणे असतात. त्याच्यानंतर शिक्षकों को अकादमिक संसाधन व नवाचार आदि समय पर पहुंचाए. शिक्षकों को अकादमिक संसाधन व नवाचार आदि समय पर पहुंचाए जाए. म्हणजे काय, शैक्षणिक जे साधनं असेल, अकादमिक संसाधन, अकादमिक म्हणजे शाळेसाठी लागणारे जे साधनं आहेत ते पण तुम्ही देणार ना, ते पण दिले पाहिजे. तर जर तुम्ही जर शाळेमध्ये, आता समजा हा डिजिटल बोर्ड आहे, हे काय आहे, साधन आहे, शैक्षणिक साधन, हे पण तुम्ही त्यांना द्यावं लागेल. बरोबर आहे की नाही, फक्त तोंडी सांगून चालेल का, तर शिक्षकांना तुम्ही नवीन नवीन, आपण बाला म्हणतो बघा, शाळेच्या भिंतींवर जे रंगीत काम केलं जातं त्याला बाला असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बाला. बाला म्हणजे काय, विद्यार्थी त्यांना सक्रिय पाहिजे, विद्यार्थ्यांनी ते वाचावं, रंगीत चित्र बनवलं जातं. त्याच्यानंतर पुढचे मुद्दे घेऊ आपण. हे बघा, आता शेवटचे पॉइंट येते. समुदाय, हे झालेले हक्क प्रयुक्त होणे का अवसर दे. म्हणजे जे संसाधन आहेत ते काय, ते तुम्ही समुदाय को मानवी संसाधन के रूप में प्रयुक्त होणे का अवसर दे. म्हणजे मानवी जे संसाधन आहेत त्यांचा पण तुम्ही वापर करा. त्याच्यानंतर स्तर योग्यता, त्यानुसार पाठ्यक्रम का निर्धारण. स्तर योग्यता म्हणजे काय, तुमचा जो स्तर आहे, मुलं 5वीचे आहेत तर 5वीचाच पाठ्यक्रम असेल, 7वीचा चालणार नाही. म्हणजे त्यांच्या स्तर जे असेल त्याच्यानुसार तुम्ही पाठ्यक्रम द्या. त्याच्यानंतर म्हटलंय बालको को चहुमुखी विकास पर आधारित पाठ्यचर्या. चहुमुखी विकास म्हणजे काय हे समजून घ्या. चहुमुखी विकास म्हणजे तुमचा सामाजिक विकास झाला पाहिजे. कोणता विकास, सामाजिक. त्याच्यानंतर संवेगात्मक विकास. त्याच्यानंतर असेल संज्ञान आणि शारीरिक. याला म्हटलं जातं चहुमुखी विकास. शारीरिक विकास पण झाला पाहिजे ना, तर फक्त शारीरिक विकास करून चालेल नाही बाबा. खूप मोठा वाढला पण त्याला बोलायची अक्कल नाही, आपण सहज म्हणतो. म्हणजे काय झाला पाहिजे, बोलायची अक्कल नाही म्हणजे संज्ञान. बरोबर आहे का नाही. संवेग म्हणजे काय, त्याला भावना पण समजल्या पाहिजे. नुसता वाढलाय आणि कोणाचं दुःख झालं तिथे जाऊन ते हसायला लागलं, तो पण महत्वाचा आहे. म्हणून काय, तुमचं चहुमुखी विकास कसा झाला पाहिजे. चहुमुखी विकास होणे म्हणजे काय, तुमच्या 4 स्तरांचा विकास होणे, याला म्हटलं जातं चहुमुखी विकास. कळालं चहुमुखी विकास काय आहे. आता चहुमुखी विकास, मग तुम्हाला विचारलं चहुमुखी विकास का महत्वाचा आहे, आता मी तुम्हाला सांगितलं. आता सभी विद्यार्थी हेतू समावेशन वातावरण तयार करा. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला काय करायचंय,
समावेश करून घ्यायचा. समावेश म्हणजे काय? वंचित पृष्ठभूमीतील विद्यार्थी त्याला तुम्ही वेगळं बसवणार का? तर अजिबात नाही. तो दृष्टीबाधित का असे ना, तुम्ही त्याला एकत्र करून बसवा. आणि तुम्हाला एक सगळ्यात सांगतो का, दृष्टीबाधित विद्यार्थी म्हणून त्याला वेगळ्या शाळेमध्ये पाठवण्यापेक्षा तुम्ही पण त्याच्यासाठी योजना तयार करू शकता. फक्त काय करा, तुम्ही समावेश करावेल, समावेश हेतू एकत्र करावा लागेल, एवढंच महत्वाचं. नाही तर मग तुम्हाला ऑप्शन दिले जाईल, बच्चों को अलग कुल में भेज देना चाहिए, कम बुद्धी वाले को अलग कुल में भेज देना, असं चालत नाही. तर त्यांना काय करा, प्रत्येकाला समावेशी वातावरण तयार करा. दृष्टीबाधित आहे त्याला तुम्ही बोला, स्पर्श साहित्य उपलब्ध करून द्या, म्हणजे तुमच्याच वर्गात शिकू शकतो. फक्त काय, शिक्षक म्हणून तुम्ही तसे वागले पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता त्याच्यानंतर हे शेवटचे पॉईंट आता मी तुम्हाला सांगून देतो, म्हणजे हा एनसीएफ आपला क्लिअर होऊन जाईल. बघा इथे काय म्हटलेले, करके शिकणं. एनसीएफ ने काय म्हटलं, करके शिकणं, लर्निंग बाय डुईंग, म्हणजे विद्यार्थ्यांना जे शिक्षण द्या काय करायचं, करके शिकणं, स्वतः त्यांना गतिविधी करून द्या, याला म्हटलं जाईल करके शिकणं. त्याच्यानंतर निरीक्षण विधी. निरीक्षण विधी म्हणजे अवलोकन करणे, अवलोकन करणे, याला अवलोकन म्हणतात. बघा अवलोकन, अवलोकन करणं, अवलोकन करणं, अवलोकन करणे. परीक्षण विधी म्हणजे काय, विद्यार्थ्यांना पण काय करा, स्वतः शोधू द्या ना, जे चुकलंय ते बरोबर करतील. बरोबर का? परीक्षण करणं. सामूहिक विधी. सामूहिक विधी म्हणजे काय, विद्यार्थ्यांना एकरे, त्याला सहकर्मी पण म्हणतात. आपला लेवाई गोष्टी भाऊ राहिला असताना तो काय म्हणतो, सहकर्मी. त्याला सहयोग पण म्हणतात. काय म्हणतात, सहयोगी, सहयोगी किंवा पारंपरिक, पारस्परिक, त्याला पारस्परिक शिक्षण पण म्हटलं जातं. सामूहिक विधीला पारस्परिक शिक्षण, सहकर्मी, सहयोगी, सहकर्मी, सहकर्मी पण म्हटलं जातं. मिश्रित विधी म्हणजे काय, वेगवेगळ्या अध्यापन पद्धती तुम्ही एकत्र करून शिकवा, म्हणजे विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकतील, याला मिश्रित विधी असं म्हटलं जाईल. बघा एवढा टॉपिक होता. व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा आणि बॅच लवकर ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केले नाही त्यांना सांगा आपल्या क्लास बद्दल. मराठीमध्ये समजून देतोय म्हणून तुम्हाला एवढं कळत आहे, आणि जर हिंदीमध्ये सांगितलं तर मग हे काहीच कळणार नाही. त्यामुळे जे तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना आतापासून लवकर सांगा, कारण आपला अभ्यासक्रम सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमचं सीडीपी पूर्ण कंप्लीट होऊन गेलं पाहिजे. कारण जर सप्टेंबर नंतर जर तुम्ही सीडीपीच्या अभ्यासाला लागले मग पूर्ण अभ्यास होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास आता पूर्ण करण्यामागे लागा आणि पास व्हा. डिसेंबर मध्ये तुमचा पेपर होणार म्हणजे होणार. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुमचं डीएड असेल तर तुम्ही, आणि बीएड वाल्यांना पण सांगतो, तुम्हाला 1 वर्षामध्ये 9 ते 12 मध्ये पण सीईटी लागू होऊन जाईल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये जे आता मुलं बीएड करतायत त्यांना एक सांगतो, तुम्ही आता समजा टेट दिलेली नाही तर तुम्ही 3 वर्ष तरी भरती प्रक्रियेमध्ये येत नाही, कारण ही भरती पूर्ण झाल्याशिवाय. मग तुम्ही 3 वर्ष काय करणार? आणि ते जेव्हा तुम्ही भरतीमध्ये येईल तर तेव्हा 9वी ते 12वी मध्ये पण तुम्हाला सीटेट लागू होऊन जाईल. त्यामुळे डिसेंबर मध्ये पास करून ठेवा, म्हणजे पुढची भरती प्रक्रियेला तुम्ही तयार राहणार. यासाठी हा उपक्रम मी राबवलेला आहे. आपले जे मित्र असतील त्यांना लवकर कळवा. व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला या संबंधी प्रतिक्रिया प्रत्येकाने द्या.